सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर न्याय जर कुठल्या पक्षाने दिला असेल तर तो पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्ता हा फक्त शतरंजा उचलण्यापुरता मर्यादित न राहता तो राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता. म्हणजे टपरीवाला, चहावाला, ज्यूसवाला, रिक्षावाला, हातगाडी ओढणारा, डबा कंपनीमध्ये डबा बनवणारे, असे असंख्य उदाहरणं मित्रांनो आपल्याला शिवसेनेमध्ये देता येतील. असाच एक रिक्षावाला शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक या राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. ते म्हणजे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचा हा जो प्रवास होता हा काही सोपा नव्हता. सुरुवातीला नगरसेवक, त्यानंतर सभागृह नेते, 2004ला पहिल्यांदा विधिमंडळामध्ये आमदार, त्यानंतर 2014ला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री. 2014 नंतर 2019ला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडं नगरविकास खात्याची जबाबदारी. ह्या प्रवासामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापर्यंत जो काही घडामोडी होत्या किंवा जो काही घटनाक्रम होता तो संबंध महाराष्ट्राला माहिती. ह्याच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2024ची महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांनी आपलं नेतृत्व या विधानसभा निवडणुकीमध्ये सिद्ध केलं. त्यांच्या चेहऱ्यावरती झालेल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश भेटलं. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्रामध्ये भेटली. मग प्रश्न आला मुख्यमंत्री पदाचा. नंबर गेमनुसार चित्र स्पष्ट होतं की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री. भारतीय जनता पार्टीने कधी नव्हे ते 132 आमदार आपले 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणले होते. त्यामुळे स्पष्ट होतं की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपाचा असणार. एकनाथ शिंदे सुद्धा हे जाणून होते की 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी जे काम केले ते एक प्रभावी मुख्यमंत्री जे महाराष्ट्रामध्ये झाले त्यांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख होतो. जे ग्राउंडचा माणूस आणि एक लोकांमधला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख ह्या 2.5 वर्षामध्ये निर्माण केली. मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत नाही हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांची जी नाराजी होती चेहऱ्यावरची ही स्पष्ट दिसत होती. पण अशा काय घडामोडी घडल्या की उपमुख्यमंत्री पदाची इच्छा नसताना सुद्धा, इव्हन सरकारमध्ये सामील होण्याची सुद्धा एकनाथ शिंदे यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना का बरं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावा लागली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागलं हे आपण आज जाणून घेऊ. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि हे जे निकाल होते हे महाविकास आघाडीला जशी याची अपेक्षा नव्हती तशी महायुतीतल्या घटक पक्षांना सुद्धा नव्हती. शिवसेनेच्या प्रिडिक्शननुसार भारतीय जनता पार्टी ही 90 ते 80च्या दरम्यान राहणार होती. इथंच झाला खोड. म्हणजे 90 ते 80च्या दरम्यान असणारी भारतीय जनता पार्टी अचानक 132 पर्यंत पोहोचली आणि शिवसेनेची जी बार्गेनिंग पॉवर होती मुख्यमंत्री पदाबद्दल ती बार्गेनिंग पॉवर संपली. एकनाथ शिंदे यांच्या हे लक्षात आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी जवळपास 4 दिवस कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण ह्या 4 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रवक्ते होते, त्यांचे जे नेते होते ते वारंवार मीडियासमोर, प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपलं म्हणणं मांडत होते की महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाल्यात. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती एवढं मोठं माइंडेड भेटलंय, त्यामुळं मुख्यमंत्री पदावरती पहिला दावा हा त्यांचा आहे हे ते सांगत होते. त्यानंतर मराठा मुख्यमंत्री विषय आला. त्यानंतर लाडकी बहीण योजना यशस्वीपर्यंत ग्राउंडवरती राबवण्याचा विषय आला. असे एन केन प्रकारे शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेची लोक आपलं स्टेटमेंट
देत होते. पण एकनाथ शिंदे हे शांत होते. 4 दिवसानंतर म्हणजे 27 तारखेला एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्याच्या घरात एक पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल हा आपल्याला मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी तलवार होती ही म्यानात गेली, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं. काही लोक बिहार पॅटर्नचा उल्लेख करायला लागले की नितीश कुमार जसं कमी जागा येऊन सुद्धा बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपने दिलं तसं महाराष्ट्रात सुद्धा करावं. बिहारची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कॉन्ट्रास्ट आणि वेगळी आहे. कारण बिहारमध्ये जे राजकारण चालतं ते चालतं ओबीसी आणि नॉन ओबीसीचं राजकारण चालतं. त्याला मंडलचं राजकारण म्हणतात. आणि या मंडल कमंडलच्या पॉलिटिक्समध्ये भारतीय जनता पार्टीकडं मोठा ओबीसी चेहरा बिहारमध्ये नाही आहे. आणि ओबीसी मतांशिवाय बिहारमध्ये भाजप सत्तेवरती येऊ शकत नाही हे भाजपला माहिती आहे. त्यामुळं नितीश कुमार यांच्यासारखा एक प्रभावी जो मंडलचं राजकारण ज्यांनी कोळून पेलंय अशा नेत्याची भाजपला गरज आहे. म्हणून भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. भाजपकडं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं एक सक्षम नेतृत्व असताना, प्रशासनावर आणि पार्टीवर कमांड असणारं नेतृत्व असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देणं हे शक्यच नव्हतं. हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा माहीत होतं. 27 तारखेला आपली तलवार म्यानामध्ये टाकल्याच्या नंतर 28 तारखेला दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्रामधल्या महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव देण्यात आला. अमित शहा यांनी प्रस्ताव दिल्याच्या नंतर एकनाथ शिंदे या प्रस्तावावरती तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना जर मी उपमुख्यमंत्री पदाची जर शपथ घेतली तर हा मॅसेज चुकीचा जाईल आणि याचा परिणाम आमच्या राजकारणावरती होईल. यावरती गृहमंत्री अमित शहा यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा करून सांगितलं की उदाहरण तुमच्या समोर आहे. कारण फडणवीस सुद्धा 5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2019च्या निवडणुकीनंतर जे बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्स करून सरकार स्थापन केलं त्या सरकारमध्ये सुद्धा फडणवीस यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं होतं. अमित शहा यांचा जो इशारा होता हा एकनाथ शिंदे हे समजले. इच्छा नसताना सुद्धा एकनाथ शिंदे त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पद आपल्याकडं घ्या असा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा जरी आग्रह असला पण त्यांची मनातून अजिबात इच्छा नव्हती. ही बैठक झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे तिथून तडाख आपल्या साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या दरेगावामध्ये पोहोचले. 2 दिवस विश्रांतीसाठी. तुम्ही विचार करा, सत्ता संघर्ष चालू आहे, मुख्यमंत्री पदाचं निगोशिएशन चालू आहे, त्यानंतर खातेवाटपाची चर्चा होणार आहे, महायुतीतले 3 मोठे घटक पक्ष एकत्र भेटत आहेत आणि अशामध्ये एकनाथ शिंदे जे महायुतीमधला एक प्रमुख घटक पक्ष आहे ते 2 दिवस आपल्या गावी सत्ता संघर्षामध्ये गेले. इथून त्यांची नाराजी संपूर्ण महाराष्ट्राला स्पष्ट दिसत होती. 28 तारखेनंतर जी 29 तारखेची ज्या महायुतीची बैठक होती ही एकनाथ शिंदे नसल्यामुळं ती 2 दिवस पुढे ढकलली. त्यानंतर 2 डिसेंबरला एकनाथ शिंदे हे आपल्या गावावरून थेट ठाण्यात पोहोचले आणि ठाण्यात पोहोचल्याच्या नंतर सुद्धा ते उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हतं. त्यानंतर शिवसेनेकडून शंभूराज देसाई, दादा भुसे, श्रीकांत शिंदे यांचे नावं उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येऊ लागले. मग ते रुमर होत्या किंवा चर्चा होत्या ते आपल्याला माहीत नाही, तो एक शोधायचा विषय आहे. या सर्व चर्चा घडत असताना अचानक 4 तारखेला भारतीय जनता पार्टीचे जे नेते गिरीश महाजन यांच्याकडं
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी भाजपने दिली. पण गिरीश महाजन यांनी हे ज्यावेळेस ठाण्याला एकनाथ शिंदे यांच्याकडे चर्चेसाठी गेले त्यावेळेससुद्धा एकनाथ शिंदे हे आपल्या मतावरती ठाम होते की मला उपमुख्यमंत्री पद मी स्वीकारू शकत नाही. गिरीश महाजन हे रिकाम्या हाती परतल्यानंतर त्याच रात्री 8 वाजता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला, जो मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान आहे, त्या वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आणि ह्या अर्धा तास चर्चा झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे ह्या चर्चेमध्ये सुद्धा सकारात्मक नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाली. आणि आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांना हे आमदार आणि नेते कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झाले आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री पद स्वतःकडे स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर तिथून पुढे चर्चा झाली ती म्हणजे खाते वाटपाची. गृहमंत्रीपद हे शिवसेनेला हवं होतं, कारण 2022 साली ज्यावेळेस हे बंड झालं आणि या बंडानंतर ज्यावेळेस उपमुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीकडे होतं त्यावेळेस गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. गृहमंत्री म्हणजे प्रशासनावरती कमांड. अत्यंत महत्त्वाच्या खात्यांपैकी हे गृह खातं असतं आणि हे गृह खातं एकनाथ शिंदे यांना पाहिजे होतं. खातेवाटपावरून चर्चेच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी PWD, गृहनिर्माण, नगरविकास, महसूल आणि गृह या खात्यांवरती आपला दावा केला. पण भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीत महसूल आणि गृह हे 2 खाते शिवसेनेला द्यायला तयार नव्हते. खातेवाटपाचा हा सत्ता संघर्ष जवळपास 10 दिवस चालला आणि 10 दिवस चाललेल्या या सत्ता संघर्षानंतर शेवटी 5 तारखेला म्हणजे 23 तारखेला निकाल लागला आणि 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आझाद मैदानावर घेतली. आता एकनाथ शिंदे यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी का बरं उपमुख्यमंत्री पद घेतलं? त्याच्यामागं सर्वात मोठं कारण म्हणजे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे जे आमदार आहेत त्या सर्वांना जर इंटॅक्ट ठेवायचं असेल तर त्यांची एक मोळ बांधून जर ठेवायची असेल तर शिवसेनेमधला एक महत्त्वाचा नेता सरकारमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि आत्ताच्या शिवसेनेमध्ये तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा नेता शिवसेनेमध्ये नाही आहे. जर एकनाथ शिंदे यांनी आपलं मोठं मन करून, जसे त्यांची सुरुवातीची तयारी होती की शिवसेनेमधल्या दुसऱ्या एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी आणि आपण दिल्लीत जावं किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून काम करावं, पण ते जर झालं असतं तर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एक पॅरलली पॉवर सेंटर तयार झाला असता. आणि हा जो पॉवर सेंटर असता, या पॉवर सेंटरमुळं शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला असता. हे कन्व्हिन्स करण्यामध्ये, हे सांगण्यात भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना यशस्वी झाली. कारण पक्ष जर चालवायचा असेल, संघटना जर मोठी करायची असेल तर शिवसेनेचा जो प्रमुख नेता आहे तो सरकारमध्ये असणं अत्यंत गरजेचं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्यावेळेस बंड झालं त्यावेळेस शिवसेनेचे 40 आमदार ज्यावेळेस बाहेर पडले होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या मतदारसंघामध्ये विकास काम होत नाही, मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असून सुद्धा आम्हाला निधी भेटत नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि हीच धुसफूस जर एकनाथ शिंदे सरकारमध्ये नसती तर पुन्हा एकदा सुरू झाली असती आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने अजून एक पॅरल पॉवर सेंटर शिवसेनेमध्ये तयार झालं असतं. ते
एकनाथ शिंदे यांना माहीत होतं. त्याचमुळं एकनाथ शिंदे यांनी इच्छा नसताना सुद्धा 10 दिवसाचं हे सर्व सत्ता संघर्ष चालला. 23 तारखेला रिझल्ट लागले, 5 डिसेंबरला शपथ घेतली. 10-12 दिवस हा मधला काळ होता. त्यानंतर खातेवाटपाची चर्चा झाली. गृहमंत्री पदावरून शिवसेना अडून बसली, पण भारतीय जनता पार्टी गृहमंत्रीपद कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला सोडायला तयार नव्हतं. त्याऐवजी भाजपने महत्त्वाचे असलेले गृहनिर्माण खातं शिवसेनेला दिलं. त्यानंतर आरोग्यासारखं एक महत्त्वाचं खातं शिवसेनेकडं भारतीय जनता पार्टीने दिलं. आणि ह्या सर्व चर्चेअंती की शिवसेनेमध्ये जर शिवसेनेचे आमदार किंवा शिवसेनेची जी संपूर्ण जी संघटना आहे ही जर पक्ष संघटना जर मजबूत ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये सामील होणं एक क्रम प्राप्त होतं.